150-200 दुकानागावात तवा भेटला एक गेम झाले वाटतं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सागर भैर ब्लॉग्स. तर बऱ्याच एक वर्षातून आता ब्लॉग काढतोय. तर आज आता आमची पालखी 3 दिवस झाले एकविरेला गेले. तर आज आम्ही ट्रेननी चाललोय, आज पोचणार आहे पालखी. तर चला तिकीट घेतले आता, अजून ट्रेन तर गेली अजून. तर बघू, वाट बघताव ट्रेनची. जस्ट आताच पोहोचल्या, होऊ शकता इकडं कर्नाटकात. एकच नंबर व्ह्यू आहे. आपल्याला ट्रेनमध्ये जास्त काही रेकॉर्ड करायला नाही भेटला, कारण का गर्दी जावरी होती, बोलून पाहिजे नाही. मला आता डायरेक्ट तुम्हाला पोहरा आल्यावर भेटता. पालखी अजून मोठं हल्ली नाही, पोहरा अजून मागेच आहेत. आम्ही रिक्षान होतो तेव्हा जॉन सवी चालत येत होती, काही रेकॉर्ड करायला नाही भेटला त्या बी. चला आता ते आल्यावर भेटता तुम्हाला. चला चहा पिया, अजून काही चालू नाही आला. पालखी आली नाही तर काही अजून पोरच कोणी पोचली नाही. जाऊ आता पुढं चहा पिऊन काहीतरी येऊ, भूक लागली जाम. कवा पोचताना तर अजून काही टायमिंग नाही त्यांचा. 150-200 दुकानागावात लागतील तवा भेटला एक. कवाच्या शोधे होतं सगळं बंद, एक भेटले. चहा पिऊन झाले, आता पोरा येतात मागे, त्यांच्यासाठी थांबतो आता. काय आहे बघता, आबी व्हायची झाली वाटते, गेम झाली वाटते व्हायची पुढे. हा बेकार, कधी आले कधी अजून पोरा यायची बाकी आहेत मागे. आता मी पोयरा दादा साहेब मागे आहेत आमचं, ते आल्यावर तुम्हाला त्यांना भेटत. धन्यवाद. आज आम्ही पका थकलं, दत्ता शेठ थँक्यू त्याला बोलला, त्याने आम्हाला पका थकलं. बाकी राहून तर तुम्ही काहीच बोलू शकत नाही. सगळं पैसा पका खर्चा केले, पैसा वसूल चष्मा घेतले 3 दिवस. पण ते रात झाले त्याचा काही आता असं आहे काय, मला चालूच दिसतोय तरी पण चालू घेता. आता पालखी आले वाटतं, आले पालखी आले. अरे हो तुझ्या आधी 5 मिनिटं आधी, जास्त नाही. जेव्हा आवरो पदार्थ आहेत ते खपणार नाही. यावी तर डायरेक्ट डबच भरून आणल्या. एक चटणी. चला आता जेवून घेऊ.
12:30 हे सुनसान रोडवर चालत्या. तर चालल्यावर जरा धीरजवाल्या चार्जर घ्यायला, कारण का बॅग त्याच्यावर दिले मी. बॅग मधले चार्जर घेता, कारण का ही चार्जिंग खपली आज जरा मोबाईल मध्ये. तर तो बोलतो आलो आलो चालते. सध्या रोड काही हला नाही अजून त्याचा, कुठं काय माहिती. थंडी एवढी कडक आहे ना, बोलून पाहिजे नाही. डेंजर थंडी लागते ना. आधी स्वेटर बिटर काहीच नाही आणला. ए स्माइल दे दे बोल. अरे ऋषिकेश कधी मला आता तिकडे ऑर्केस्ट्रा चालू आहे. चालल्या आता झोपाला, सकाळच्या लवकर उठायला लागेल. ऑर्केस्ट्रा बी आता बंद होईल. आता डायरेक्ट झोपता फुल झोपले. The next day. सकाळच्या वाजल्या 6 पावणे 7. आता दर्शन घ्यायला चाललंय. दर्शन घेऊ, कारण का नंतर पालखी गेली वरते तर गर्दी व्हाल ना, दर्शन घ्यायला नाही भेटणार. म्हणून तिघच निघल्यावर दर्शन घ्यायला. उठलेलो तसा लवकरच 5-5:30 अंगबिंग धावून घेतला. आता डायरेक्ट प्लॅन झाला का दर्शन घेऊ येऊ. वाजता इकडं सुमसान रोड. सकाळचं वातावरण थंडी जावरी आहे का, बोलून फायदा नाही. गर्दी नाही काही नाही, टेन्शन नाही. जाऊ ना मस्त दर्शन घेतो. आता पहिले खाली दर्शन घेऊ, नंतर वरते चढू. पालखी जावं निघल तेव्हा बी जाऊ वरते. तेव्हा कसं आता बोलतं 200 किलो गुलाल आणल्या. भारीवाले कपडे घालून आल्या, त्याला काही याने तरी परत जाऊ. पहिले आता मी दर्शन घ्यायला जाऊ. आता दर्शन घेऊन येऊ. मला आता पायथा मंदिरावर दर्शन झाले. आता पायऱ्या चढायला सुरुवात करू. पटावडच चढायला लागेल ना, उतरायला बी लागेल, नाही तर तिकडे आमची पालखी निघायची. एकविरा माते की जय, माते की. दोघाही वाटत न थांबतात, डायरेक्ट नॉनस्टॉप सारा सगळ्या घेतले. थांबत बी नाही. नॉनस्टॉप सरल्यावर एक फायदा, पाय नाही यावं, जीव नाही देत का. मला आता अर्धा तर झाले, पार टप्पा अर्धा बाकी आहे. फायनली पोहोचलोय. आरती चालू आहे. आरती झाली की जावा दर्शनाला. मस्त दर्शन झाला. गर्दी नव्हता, काय नव्हती. हो ना, आरती बी भेटली आम्हाला. उतरता उतरता मस्त सूर्यदेवाचं आगमन झाले. उतरताना काही एवढं वाटे नाही. उतरताना टेन्शन नाही, चढताना पाय भरताना निसते. तरी नॉनस्टॉप डायरेक्ट चाललो. हे होतं म्हणून नॉनस्टॉप चाललो, नाही ते 5-6 स्टॉप असतं यावी होती म्हणून सुसाट चाललो. आता उतरताना एवढं वाटे नाही. उतरायला फक्त 10-15 मिनिटं लागली.
मस्त दर्शन झाला वरती. पहिल्यांदा जरा थकवा वाटला करताना, नंतर आता दुसऱ्यांदा परत गेलो पालखीच्या बरोबर तर काही नाही. चला आता जातो तिकडे. वाटतं काही जेवायला रेडी आहे, जेवायचा सरळ घरात जायचा.